महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दौंड तालुका केडगाव बोरीपारधी जिल्हा परिषद गट 2026 निवडणुकीत माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात हे राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवणार आहेत। तसेच आनंद थोरात यांचे चिरंजीव अभिषेक थोरात हे भाजप कमळ चिन्ह घेऊन लढणार आहेत। यावेळी तुषार थोरात यांनी मनोगत व्यक्त केलंय। आज या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मी तुषार रमेश थोरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने जिल्हा परिषद बोरीपारधी गट या ठिकाणी माझा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। तसंच अतिशय साध्या पद्धतीने फक्त प्रमुख कार्यकर्ते गटातील आम्ही सर्वजण इथे येऊन आज माझा फॉर्म मी त्या ठिकाणी भरत आहे। इतर उमेदवारांचा एबी फॉर्मचा काय विषय 3 वाजेच्या आत आम्ही सर्व एबी फॉर्म ज्या त्या उमेदवारापाशी ते जमा करते। तुमच्या मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळेल? नाही, असं कुठलाही संघर्ष तिथे पाहायला मिळणार नाही। आम्ही शेवटी सामाजिक जीवनात काम करत असताना सर्व घटक, सर्व धर्माचे असतील, सर्व जातीचे लोक आम्ही सोबत काम करत असतो आणि असा कुठलाही संघर्ष तिथे पाहायला मिळणार नाही। आता आपलं विजन काय आहे? विजन म्हणजे गेली 4 वर्ष झेडपीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची कामं त्या ठिकाणी झालेली नाहीत आणि जी काही पेंडिंग कामं आहेत ती पहिले मार्गी लावून तिथून पुढच्या काळात जे काय आपल्याला टेक्निकली स्ट्रॉंग असा एक डेव्हलपमेंट प्लॅन गटासाठी बनवायचा आणि अजितदादाच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास करण्याचा आमचा अजेंडा आहे। तुतारा आणि घड्याळीचा युती झाली अशी चर्चा आहे तालुक्यात, ते एक मनाने एकत्र अजून आलेलं दिसत नाही। मला अजून तरी काय माहिती नाहीये। जरी युती झाली असेल तरी आणि नसेल तरी सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन जायचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे। मला तरी अजून त्याबद्दलची माहिती नाहीये। नवीन चेहरा म्हणून आपण आता उमेदवारी तर काय सांगू शकाल की आज तरुणांसाठी काय सांगू शकाल की आज आता नवीन चेहरा म्हणताल तर गेली 12-13 वर्ष मी या तालुक्यात आप्पांच्या माध्यमातून आणि आप्पांच्या मागे सर्व काम त्या ठिकाणी पाहतोय आणि सर्व अख्ख्या बोरीपारधी गटात नव्हे तर अख्ख्या दौंड तालुक्यात जिकडे मला संधी मिळेल तिकडे मी कुठल्याही कार्यक्रमाला लोकांच्या सुखदुःखात आणि विकास कामाच्या निमित्ताने मी त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळं नवीन चेहरा असं जर माझी पहिली सुरुवात जरी असेल तरी चेहरा म्हणून मी नवीन नाही आणि त्याच ठिकाणी माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला आदरणीय दादांनी आणि आप्पांनी जी काही संधी दिली ते सोनं करण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे आणि माझ्यापासून अनेक युवक असे प्रेरित होऊन येणाऱ्या निवडणुकांमध्ये अर्ज दाखल करते आणि एक तरुण नेतृत्व या अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून मिळेल। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।